सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आता गुढीपाडवा येतोय म्हटलं जवळच आहे अगदी, तर त्याच्या निमित्तच मी हे छान रेसिपी तुम्हाला आता शेअर करते। तर बघा, आता मी घेतलेले 1 वाटी साखर आणि त्याच्यात अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे। अर्धी वाटी म्हणजे अगदी छोट्या वाटीने जसे 4 ते 5 चमचे मोजता येणार आहे। तर आता त्याला व्यवस्थित सिमवर होऊ देते आणि आता त्याला व्यवस्थित ढवळत जाते। असं चमच्याने ढवळायचं। आता मी जाड दोरा घेतलेला आहे आणि त्याला पाण्यात भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आधी पाण्यात भिजवून घेतला आणि सिमवर आधी साखर विरघळून घ्यायची, मग थोडा मीडियम गॅस करायचा आणि एका ट्रे असो की इडली पात्राचं असेल तरी पण चालेल, त्याला तुम्ही तूप लावून घ्या थोडं थोडं। इडली पात्राच्या छोट्या छोट्या डिश वेगळ्या निघते ना, त्याच्यात पण तूप लावला तरी होतं, किंवा तुमच्याकडे ताटली घ्या एक, त्याच्यात असं थोड्या थोड्या अंतरावर तूप, म्हणजे पूर्ण ताटलीभर लावून थोड्या थोड्या अंतरावर असं व्यवस्थित राऊंडमध्ये दोरा लावायचा, नंतर त्याच्यावर असं टाकायचं। बरं, साखरीचा पाक टाकायचा। बरं, आता साखरीचा पाक जवळजवळ होत आलेला आहे। आता मी मीडियम गॅस केलेला आहे, खूप फास्ट नाही करायचा, नाहीतर त्याची पूर्ण थोड्या वेळ साखरच होऊन जाईल। आता बघा, मी जिलेबीचा कलर घेतलेला आहे, थोडा फूड कलर, आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं अर्धा चमच्यासारखं। आणि पाक झाला की नाही हे चेक करायसाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं। तर अशी पक्की गोळी झाली तर समजायचं तुमचा पाक झालेला आहे। तर आता बघा, जसजसा पाक होत आहे तसतसे याचे बबल्स कमी होतात आणि पुन्हा वाढतात, असं म्हणजे पाक होत आला आहे असं समजायचं। नाहीतर पूर्ण जास्त होऊ द्याल तर मग त्या पॅनमध्येच तुमची साखर तयार होईल। पूर्णपणे झालं आहे, मी चेक करून घेतलं आहे। तर आता मी याला व्यवस्थित टाकून घेते जिथे मी दोरा ठेवलेला आहे। तर आता गुढीपाडव्याला खास आपल्याला गाठी हवीच असते आणि मुलांना तर कलरचं अट्रॅक्शनच असते। तुम्ही पांढरी पण करू शकता, पण मुलांना जास्त अट्रॅक्शन असतं की नाही कलरफुल आहे, काहीतरी वेगळं आहे, म्हणून खायची इच्छा पण होते। आणि तसं हे तुम्हाला उन्हाळ्याचं फार फायदेकारक असतं, कारण हे गाठी ही थंडी शरीरासाठी असते। तर तुम्ही रोज याच्यातला एक बत्ताशा खाल्ला तर खूप बेनिफिट्स आहे याचे। तर म्हणून बघा, आता मी व्यवस्थित टाकून घेतले याच्यामध्ये आणि 5 मिनटं, जास्त वेळ नाही लागत, 5 मिनटात तर सेट होऊन जाते। काही फ्रीझरमध्ये वगैरे ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, आरामशीर सेट होऊन जातात, खूप छान। तर तुमच्याकडे मोठी ट्रे असेल लांब अशी तरी चालेल, नसेल तर डिशमध्ये पण चालेल, असं काही नाही। वाट्या पण छोट्या छोट्या वापरू शकता किंवा अप्पे पॅन पण वापरू शकता, ते तर बेस्ट आहे। पण आता माझ्याकडे हे अवेलेबल होते म्हणून मी याच्यामध्ये घेतलं। तर बघा, आता हे 1 मिनटात सेट होऊनच जाईल। आज मी तुम्हाला महत्त्वाची एक किचन टिप देणार आहे, ती म्हणजे अशी की तुम्ही पीठ मळताना त्याच्यामध्ये अर्धं पाणी अर्धं दूध वापरा, तुमची चपाती एकदम मऊ आणि लुसलुशीत होईल। बघा, आता तयार झालं आहे, मस्त निघत आहे। माझा दोरा खूप जाड नव्हता, थोडा बारीक होता, पण तुम्ही जाडसर दोरा घ्या जो हाराला वापरतो। बघा, रेडी आहे साखरेचा हार, म्हणजेच की गाठी। तुम्ही बनवा आणि मला सांगा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच। हॅपी